अर्धवट राहिलेले नळ कनेक्शनचे काम तात्काळ पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी। जालना तालुक्यातील सरस्वती माता मंदिर खरपुडी रोड वरील अंबादास नगर, सहयोग नगर, सूर्या पार्क, प्रभात नगर येथील नवीन वस्तीमध्ये निर्माण झालेली आहे। तर या नवीन वस्तीमधील गणेश नगर, वरद नगर, सहयोग अस्तित्व असलेल्या वसाहतीमध्ये नळ पाणी पाईपलाईनचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करून देण्यात यावे। पाण्याअभावी या विभागातील रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे आपण जालना शहर महानगरपालिकेला सूचना देऊन संबंधित पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना आदेशित करून वरील सर्व मागण्या तात्काळ सोडाव्यात आणि विशेष लक्ष देऊन वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या। जर 15 दिवसाच्या आत वरील समस्याचे निवारण झाले नाही तर जालना पॅलेस हॉटेल येथील नांदेड छत्रपती संभाजीनगर हायवे रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। दिनांक 15 ऑगस्ट रोजी छेडण्यात येईल। मग होणाऱ्या परिणामाची जबाबदारी महानगरपालिकेची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनावर नमूद करण्यात आले आहे। महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना प्रशासक अधिकारी विजय फुलंब्रीकर यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी परिसरातील महिला मीरा त्रिवेदी, रूपा रुमालवार, कोकिळा फुलझाडे, रंजिता एकलदेव, सपना साबळे, अश्विनी पेंटी, आराधना आव्हाड, शांताबाई कुसुमवाड, कल्पना श्रीरामवार, मथुराबाई जोगदंड, छाया गंगावणे, अनिता भसाडे, आकाश श्रीरामवार, किशोर कर्रे, राहुल श्रीरामवार, प्रवीण पेंटी, गोपाल त्रिवेदी, आकाश आव्हाड आदींच्या निवेदनावर सह्या आहेत। मी महिलांना घेऊन आलेले नगरपालिकेसाठी हे समस्या 5 वर्षापासून चालू आहे। नळ आलेले आहे पण त्याला पाणी नाही आहे। पाणी यायला पाहिजे ही आमची समस्या आहे। काय मागणी काय तुमची? आता पाणी देण्यासाठी मागणी आमची आणि हे 5 वर्षापासून आम्हाला पाणी देण्यासाठी हा असं करताय, देता म्हणून देत नाही आहे पाणी। पण पाणी आलं पाहिजे, महिलांना त्रास होतोय। आम्ही महिला पुरुष सगळे एकत्र येतो, पाणी पाणी म्हणतो पण पाणी काही येत नाही। उन्हाळ्यामध्ये त्रास होतो। फक्त 4 महिने बोरला पाणी असतं आमच्या इथे। नळ कनेक्शन आपण घेतलेले फक्त पाईपलाईन जोडायचे एवढाच प्रश्न आहे का आपला? नळ कनेक्शन तर अधुरीच आहे ना सर। तर पाईपलाईन अधुरी आहे तर पाणी यायला पाहिजे तिथे नळ कनेक्शन। श्रीरामवार, जालना विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस। आज माझी पूर्ण महिला मंडळ पूर्ण घेऊन आलो मी। माझा 5 वर्षापासून प्रश्न मार्गी लागला नाही आहे। मी आमदार साहेबाला पण बोललो, आता CEO साहेबाला पण लेटर दिलेलं आहे। तर त्यांनी बोलले आता सकारात्मक विषय झालेला आहे। 5 वर्षा पहिले जेव्हा महानगरपालिका नव्हती, नगरपालिका होती, तेव्हा हा विषय झालेला आहे की तुम्हाला तात्काळ पाणी पुरवठा करण्यात येईल। त्या टायमाला त्यांनी अर्धवट पाणी सोडलेलं आहे। म्हणजे पाणी सोडलं म्हणजे पाईपलाईन झालेली जालना पॅलेसहून आमचं ग्रामीणमध्ये थोडं, पण तिथं अर्धवट काम सोडलेलं आहे। फक्त ते काम पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण महिला मंडळ, पूर्ण जेंट्स वगैरे महानगरपालिका आलेलं आहे। कुठल्या प्रभागात आहे आपलं पाण्याची पाईपलाईन आणि कुठली समस्या घेऊन तुम्ही इथं आलात? पाण्याची समस्या आमची सरस्वती मंदिर, गणेश नगर, वरद नगर, सूर्या पार्क, सरस्वती मंदिर, अंबादास नगर, हरिगोविंद नगर आणि लगतच तिथून आमच्या ग्रामीण चालवून जातो गोकुळवाडी, जे ग्रामीणमध्ये येतं आणि ती ग्रामपंचायत हद्द येते आणि तिथून फक्त सिटी चालवून जाते जालन्याची। कुठपर्यंत पाईपलाईन आली आहे, काय जोडणी केल्यानंतर आपल्याला पाणी मिळणार आहे? आमची पाईपलाईन मसोबा मंदिर आहे सरस्वती मंदिरच्या बाजूला, इथपर्यंत अर्धवट सुटलेली। तिथून फक्त आमच्या कॉलनीला पाणी द्यावं, आम्ही पूर्ण पुरवठा करावा यांनी, फक्त इतकं आमची मागणी आहे।